तुम्हालाही कधी असा प्रश्न पडला आहे का? मी देवावर इतका विश्वास ठेवतो, तरी माझ्या आयुष्यातच इतकी संकटे काय येतात? का असे वाटते की जे देवाला सर्वाधिक प्रिय असतात, त्यांनाच सर्वाधिक परीक्षा द्याव्या लागतात? देव खरंच भक्तांची परीक्षा घेतात, की त्या संकटांमागे काही गूढ, काही अदृश्य योजना दडलेली असते? आज आपण अशाच एका कथेत प्रवेश करणार आहोत. ही कथा आहे एका सामान्य माणसाची, जो आपल्या श्रद्धेवर ठाम होता, पण ज्याच्या आयुष्यात संकटांची वादळे एकामागोमाग एक येऊ लागली. त्याला वाटले की देवाने त्याला एकटं साडलं आहे. पण खरेच तसे होते का? या कथेत तुम्हाला अंतर्गत संघर्ष दिसेल, कर्म आणि पूर्वजन्माचे रहस्य उलगडेल, समाज आणि धर्म यांचा संघर्ष जाणवेल, आणि शेवटी एक असा तत्वज्ञानात्मक वळण येईल जे कदाचित तुमच्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. म्हणून ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित या कथेत तुमच्या स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर घरातली शांतता जड झाली होती. अंगणात पूर्वीसारखं हास्य नव्हतं. आई देवघरात बसायची, पण तिच्या ओठांवरच्या नामस्मरणाचा आवाज आता थरथरता झाला होता. गोकुळ बाहेरून धीर देत होता, पण आतून तो तुटत चालला होता. रात्री तो झोपायचा, पण झोप येत नसे. छताकडे पाहत तो स्वतःशीच बोलायचा, देव खरंच आहे का, की आपणच त्याची कल्पना करतो? हा प्रश्न त्याच्या मनात पहिल्यांदाच उगवला होता, आणि त्याला स्वतःचाच राग येत होता. कारण लहानपणापासून त्याने ज्या श्रद्धेला जीवन दिलं होतं, तीच श्रद्धा आता डगमगू लागली होती. तो मंदिरात गेला की पूर्वीसारखा शांत होत नसे. उलट त्याच्या मनात अस्वस्थता वाढायची. मूर्तीसमोर उभा राहून तो विचार करायचा, जर तो सर्वशक्तिमान आहेस, तर माझ्या वडिलांना का नेलस? माझ्या आईला का रडवलंस? मी काय चूक केली? त्याच्या आत दोन आवाज निर्माण झाले होते. एक आवाज म्हणायचा, विश्वास ठेव, हीच परीक्षा आहे. दुसरा आवाज हळूच कुजबुजायचा, ही फक्त योगायोग आहे, देव काही करत नाही. तो स्वतःच्याच मनाशी युद्ध करत होता. कधी तो भजन लावत असे, पण शब्द कानावर पडत नसत. कधी तो गीतेचं पान उघडत असे, पण अक्षरं धुसर वाटत. त्याला वाटू लागलं की कदाचित तो ढोंजी आहे, बाहेरून भक्त, आतून संशयी. एक दिवस तो नदीकाठी बसला होता. पाण्याचा प्रवाह शांत होता, पण त्याच्या मनात वादळ होतं. त्याने मनातच प्रश्न विचारला, जर तू आहेस, तर मला एखादा संकेत दे, एक छोटासा इशारा, की तू मला ऐकतोयस. पण काहीच घडलं नाही. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते फक्त दुःखाचे नव्हते, ते अहंकाराचे होते. त्याला जाणवलं की तो देवावर विश्वास ठेवतो, पण त्याचवेळी तो देवाला अटही घालत होता, माझ्या मर्जीप्रमाणे वाग. ही जाणीव त्याला हादरवून गेली. त्याच्या मनात पहिल्यांदाच एक वेगळा विचार उगवला, कदाचित मी देवावर प्रेम करत नाही, मी देवाकडून सुरक्षित आयुष्य मागतो. ही त्याची खरी अंतर्गत लढाई होती. तो स्वतःला विचारू लागला, जर सगळं ठीक असताना मी देवाचं नाव घेतो, तर संकटात का नाही? माझी भक्ती सुखावर अवलंबून आहे का? त्या रात्री त्याला पुन्हा ते रणांगणाचं स्वप्न पडलं. पण यावेळी बाहेर युद्ध नव्हतं. त्याच्यासमोर त्याचंच दुसरं चेहरा उभं होतं, रागावलेला, संशयी, दुखावलेला. आणि दूरवर शांत प्रकाशात श्रीकृष्ण उभे होते. काही बोलत नव्हते, फक्त पाहत होते. गोकुळला समजायला लागलं की कृष्ण संकटांशी लढत नाहीत, ते त्याच्या आतल्या भीती, अपेक्षा आणि अहंकाराशी त्याला सामोरं उभं करत आहेत. त्याची लढाई दुष्काळाशी नव्हती, त्याची लढाई गरिबीशी नव्हती, त्याची लढाई देवाशीही नव्हती, त्याची लढाई स्वतःच्या अपेक्षांशी होती. आणि हाच तो क्षण होता जिथे त्याची श्रद्धा खऱ्या अर्थाने तपासली जात होती, बाह्य परिस्थितीत नाही, तर मनाच्या खोल अंधारात. गोकुळ हळूहळू समजू लागला की संकट म्हणजे बाहेरचं वादळ नसतं, ते आतल्या कमकुवतेपणाला प्रकाशात आणणारं आरसाच असतं. आता कथा इथं वेगळ्या टप्प्यावर आली होती. बाह्य संघर्ष सुरूच होता, पण आतल्या युद्धात तो पहिल्यांदाच पळत नव्हता, तो उभा राहत होता. वडिलांच्या जाण्यानंतर आणि दुष्काळाच्या त्या काळात गोकुळला वाटत होतं की निसर्गच त्याच्या विरोधात उभा आहे. पण हळूहळू त्याला जाणवू लागलं की बाहेर जे दिसतंय तेच आधी घडतंय. दुष्काळ फक्त जमिनीवर पडला नव्हता, तो त्याच्या श्रद्धेवरही पडला होता. जशी जमीन कोरडी पडली होती, तसंच त्याचं मनही कोरडं झालं होतं. पूर्वी ज्या प्रार्थनेतून शांती मिळायची, ती आता रिकामी वाटत होती. जसं शेतात बी टाकलं तरी अंकुर फुटत नव्हता, तसं देवाचं नाव घेतलं तरी भाव उमलत नव्हता. त्याला अचानक एक दिवस जाणवलं, कदाचित हा दुष्काळ शिक्षा नाही, हा माझ्या श्रद्धेची खरी परीक्षा नाही, हा माझ्या श्रद्धेची खरी ओळख आहे. कारण पावसावर विश्वास ठेवणं सोपं असतं, पण ढग नसताना आकाशाकडे पाहणं कठीण असतं.
नदीकाठी बसताना त्याला पाण्याचा प्रवाह दिसायचा. नदी कधीच थांबत नाही हे त्याला कळलं. तिच्या मार्गात दगड येतात, वळणं येतात, पण ती त्याभोवती मार्ग काढते. त्याला वाटलं, जीवनही असंच आहे. संकट म्हणजे दगड. प्रवाह थांबवणं माझ्या हातात नाही, पण मार्ग काढणं माझ्या हातात आहे. एकदा शहरात काम करताना त्याने भट्टीत तापवलेलं लोखंड पाहिलं. लाल भडक, जणू जळताय असं. पण कारागीर म्हणाला, आता हे आकार घेईल. त्या क्षणी गोकुळच्या मनात विचार चमकला. कदाचित मीही अशाच भट्टीत आहे. तापतोय, पण तुटत नाहीये. मला आकार दिला जातोय. रणांगणाचं स्वप्नही आता त्याला वेगळ्या नजरेने दिसू लागलं. आधी त्याला वाटत होतं की तो युद्धात आहे, पण आता त्याला जाणवलं, रणांगण म्हणजे बाहेरचा शत्रू नव्हे. रणांगण म्हणजे मन, भीती, अपेक्षा, राग, अहंकार हेच त्याचे शत्रू होते. जसं कधी काळोख पूर्ण असतो तेव्हाच तारे दिसतात, तसं आयुष्यात पूर्ण अंधार आला तेव्हाच त्याला आतली ज्योत दिसली. आणि सर्वात मोठं प्रतीक त्याला स्वतःच्या घरात दिसलं. घरातली लहानशी मूर्ती. पूर्वी तो तिला चमत्कारासाठी पाहायचा. आता तो तिला आरशासारखं पाहू लागला. मूर्ती स्थिर होती, शांत होती. बाहेर कितीही वादळ असलं तरी ती हलत नव्हती. त्याला जाणवलं, देव वादळ थांबवत नाहीत, ते मला स्थिर राहायला शिकवतात. दुष्काळाने शिकवलं, श्रद्धा पावसावर अवलंबून नसते. नदीने शिकवलं, प्रवाह थांबवू नकोस. भट्टीने शिकवलं, तापल्याशिवाय आकार येत नाही. रणांगणाने शिकवलं, शत्रू बाहेर नसतो, तो आत असतो. आता गोकुळ संकटाकडे शत्रूसारखं पाहत नव्हता. तो त्याला संकेतासारखं पाहू लागला होता. आणि त्याच्या मनात हळूहळू एक नवीन विचार जन्माला येत होता. कदाचित कृष्ण संकट देत नाहीत, ते प्रतीकांच्या भाषेत बोलतात. शहरातल्या संघर्षाच्या दिवसांमध्ये गोकुळ पूर्णपणे एकटाच होता. काम कठीण, पगार कमी आणि भविष्य अनिश्चित. काही रात्री तो इतका थकून जायचा की त्याला स्वतःचा आवाजही ऐकू येत नसे. पण या दिवसात एक विचित्र गोष्ट घडू लागली. जेव्हा जेव्हा तो पूर्णपणे खचायचा तेव्हा कुणीतरी अनपेक्षितपणे मदतीला यायचं. एकदा तो कामावरून काढून टाकला गेला. मालकाने त्याच्यावर चुकीचा आरोप केला. गोकुळ निराश होऊन रस्त्यावर चालत होता. खिशात फक्त काही नाणी. डोक्यात प्रश्न, आता काय? तेवढ्यात मागून एक वृद्ध माणूस त्याला हाक मारतो. काम शोधतोयस का? गोकुळने वळून पाहिलं. साधं पांढरं धोतर, डोळ्यात विलक्षण शांतता. त्या वृद्धाने त्याला दुसऱ्या कारखान्यात नेलं आणि तिथे काम मिळालं. गोकुळने आभार मानायला मागे वळून पाहिलं, पण वृद्ध तिथे नव्हता. त्याला वाटलं, योगायोग असेल. काही महिन्यांनी आईची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी मोठी रक्कम सांगितली. गोकुळ निराश होऊन रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये बसला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि ओठांवर नकळत नाम होतं. तेवढ्यात नर्स आली आणि म्हणाली, तुमचं बिल भरलं गेलं आहे. कोणी? गोकुळने विचारलं. नर्सने सांगितलं, एका अनामिक दाते. गोकुळ बाहेर धावत गेला. गर्दीत त्याला पुन्हा तोच वृद्ध क्षणभर दिसला. डोळ्यात तीच शांतता. पण यावेळीही तो नजरेआड झाला. गोकुळच्या मनात काहीतरी हललं. तो घाबरला नव्हता, पण हादरला होता. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं नाही, पण झोप आणि जागेपणाच्या मधल्या क्षणी त्याला एक परिचित आवाज ऐकू आला. मी फक्त संकट देत नाही, मी सोबतही असतो. तो जागा झाला. खोली शांत होती, पण त्याच्या छातीत एक वेगळीच ऊब होती. काही दिवसांनी आणखी एक घटना घडली. कारखान्यात मोठी आग लागली. धूर, आरडाओरडा, गोंधळ. गोकुळ आत अडकला. त्याला वाटलं, आता सगळं संपलं. तेवढ्यात कोणीतरी त्याचा हात पकडून बाहेर ओढलं. तोच वृद्ध. बाहेर आल्यावर गोकुळ शुद्ध हरपला. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा लोक म्हणत होते, तू तर एकटाच बाहेर पळाला होतास, तिथे दुसरं कोणी नव्हतं. गोकुळ शांत झाला. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्या रात्री तो मंदिरात गेला. मूर्तीसमोर बसला. त्याच्या मनात आता राग नव्हता, फक्त एक प्रश्न होता, तू आहेस का खरंच? मंदिरात दिव्याची ज्योत हलकेच डोलली. वारा नव्हता, तरीही ज्योत जिवंतपणे थरथरली. गोकुळच्या मनात स्पष्ट शब्द उमटले. दिव्य हस्तक्षेप मोठ्या चमत्कारांत नसतो, तो योग्य क्षणी योग्य हात पुढे येण्यात असतो. त्याला आता समजायला लागलं होतं की देव आकाश फाडून खाली उतरत नाहीत. ते एखाद्या वृद्धाच्या रूपात येतात, एखाद्या अनामिक दात्याच्या स्वरूपात मदत करतात किंवा संकटाच्या क्षणी धैर्य बनून उभे राहतात. त्याला जाणवलं, संकट थांबली नव्हती, पण तो एकटा नव्हता. आता त्याच्या श्रद्धेत भीती नव्हती, त्यात अनुभव होता आणि त्याच्या मनात एक गूढ खात्री जन्माला आली. दिव्य हस्तक्षेप दिसत नाही, पण तो नेहमी घडत असतो. आगीतून वाचल्यानंतर गोकुळच्या मनात शांतता नव्हती, तर एक गूढ प्रश्न जागा झाला होता. हे सगळं का माझ्या आयुष्यात घडतंय? दिव्य हस्तक्षेप त्याने अनुभवला होता, पण तरीही त्याच्या मनात एक अपूर्ण कोडं होतं. एक दिवस शहरातल्या एका जुन्या मंदिरात तो गेला. मंदिर फार प्रसिद्ध नव्हतं, पण तिथे एक वृद्ध साधू बसलेले असत.
गोकुळ तिथे फक्त शांत बसण्यासाठी गेला होता, पण साधूंनी त्याला पाहताच विचारलं, तू उत्तर शोधतोयस, पण प्रश्न पूर्ण विचारलास का? गोकुळ दचकला. माझा प्रश्न स्पष्ट आहे, मी देवावर विश्वास ठेवतो, मग संकट का? साधू हलकेसे हसले. प्रश्न अर्धा आहे, पूर्ण प्रश्न असा आहे, मी देवावर विश्वास ठेवतो, पण माझं कर्म काय आहे? गोकुळ काही क्षण शांत राहिला. मी कोणाचं वाईट केलं नाही. साधूंनी गंभीर नजरेने त्याच्याकडे पाहिलं. ह्या जन्मात नाही, पण आत्मा फक्त एका जन्माचा नसतो. त्या शब्दांनी गोकुळच्या छातीत काहीतरी हललं. त्या रात्री त्याला एक वेगळंच स्वप्न पडलं. तो एका वेगळ्या काळात होता. गाव वेगळं, कपडे वेगळे. तो श्रीमंत होता, जमिनीचा मालक. त्याच्या शेतात काम करणारे गरीब लोक पाण्यासाठी विनंती करत होते, पण तो कठोर चेहऱ्याने त्यांना नकार देत होता. हे माझं आहे, तो म्हणत होता. तुम्हाला जे मिळेल ते तुमच्या नशिबात. स्वप्नात त्याने एका वृद्धाला अपमानित केलं. त्या वृद्धाच्या डोळ्यात दुःख होतं, पण राग नव्हता. अचानक दृश्य बदललं. तोच वृद्ध आता शांत उभा होता, आणि त्याच्या डोळ्यात तीच करुणा होती जी शहरातल्या त्या वृद्धामध्ये त्याने पाहिली होती. गोकुळ घाबरून जागा झाला. त्याचा श्वास जोरात चालू होता. त्याला आठवलं, दुष्काळ, पाण्याची कमतरता, स्वतःचं असहाय्यपण. त्याच्या मनात विचार उमटला. कदाचित हे शिक्षा नाही, हे समतोल आहे. कर्म म्हणजे फक्त शिक्षा नसते, ती शिकवण असते. जे आपण इतरांना अनुभवायला लावतो तेच कधीतरी आपण अनुभवतो, सूद म्हणून नव्हे तर समजण्यासाठी. गोकुळला आता जाणवलं होतं की त्याच्या आयुष्यात आलेला दुष्काळ फक्त निसर्गाचा नव्हता, तो अनुभव होता, त्या वेदनेचा जी त्याने कधीतरी कोणाला दिली होती. वडिलांच्या जाण्याने त्याला आसक्तीचा धडा दिला होता, गरिबीने नम्रतेचा. पण त्याला अजून एक गोष्ट जाणवली. जर हे सगळं कर्मफळ असेल तर दिव्य हस्तक्षेप का झाला? तो वृद्ध पुन्हा पुन्हा का मदतीला आला? उत्तर हळूहळू स्पष्ट होत गेलं. कर्म भोगावा लागतं, पण कृपा त्याला सहन करण्याची शक्ती देते. जसं रणांगणात अर्जुनाला युद्ध टाळता आलं नाही, तसं गोकुळलाही काही अनुभव टाळता येत नव्हते. पण जसं रणांगणाचं रथाचं सारथी श्रीकृष्णांनी केलं, तसं गोकुळच्या जीवनरथाचा सारथी अदृश्यपणे होत होतं. त्याला आता समजायला लागलं होतं की संकट हे पूर्वजन्माच्या कर्माचं प्रतिबिंब असू शकतं, पण त्यातून कसं बाहेर पडायचं हे वर्तमानातील निवडींवर अवलंबून असतं. तो मंदिरात गेला आणि शांतपणे म्हणाला, जर हे माझं कर्म असेल तर मी ते स्वीकारतो, पण ह्यावेळी मी वेगळं कर्म करीन. त्या दिवसापासून त्याने मदतीची संधी शोधायला सुरुवात केली. तो स्वतः गरीब असतानाही कुणाला पाण्याची गरज असेल तर पहिला धावून जायचा. कोणी काम मागितलं तर शक्य तितकी मदत करायचा. त्याला जाणवलं, भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमानातून भविष्य लिहिता येतं. आता त्याच्या श्रद्धेत अंधविश्वास नव्हता, ती समजुतीवर उभी होती. त्याच्या संकटात अन्याय नव्हता, त्यात समतोल होता. आणि त्याच्या आयुष्यातील दिव्य हस्तक्षेप शिक्षा रद्द करण्यासाठी नव्हता, तर प्रवासात साथ देण्यासाठी होता. शहरात आणि गावात दोन्हीकडे एक विचित्र बदल घडत होता. दुष्काळानंतर गावातील अनेक लोकांचा देवावर विश्वास कमी झाला होता. मंदिरात पूर्वीसारखी गर्दी नव्हती. लोक म्हणू लागले होते, भक्ती करून काय उपयोग, संकट तर येणारच. काही तर उघडपणे म्हणत होते, देव ही फक्त मनाची समजूत आहे. गोकुळ जेव्हा काही वर्षांनी स्थिर झाला आणि गावात यायला लागला, तेव्हा त्याने हा बदल स्पष्ट पाहिला. ज्या मंदिरात तो कधी काळी अश्रूंनी प्रश्न विचारायचा, तिथे आता उदास शांतता होती. दिवा लागत होता, पण भाव नव्हता. त्याला आठवलं, एक काळ असा होता जेव्हा तोही मनात संशय बाळगत होता, म्हणून त्याने लोकांना दोष दिला नाही. एकदा गावात चर्चा रंगली होती. काही तरुण म्हणत होते, जर देव असता तर दुष्काळ का पडला असता, आजार का आले असते? गोकुळ शांतपणे ऐकत होता. तो वाद घालायला पुढे आला नाही. त्याने फक्त एवढंच विचारलं, दुष्काळ आला तेव्हा आपण एकमेकांना सोडलं की आधार दिला? लोक थोडे गप्प झाले. त्याने पुढे सांगितलं, संकटात देव आकाशातून उतरला नाही, पण आपण एकमेकांच्या मदतीला उभे राहिलो असतो तर कदाचित त्यातच देव दिसला असता. हळूहळू गोकुळच्या कृतीतून लोकांना काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. त्याने गावात पाण्यासाठी विहीर बांधण्याचा उपक्रम सुरू केला, शाळेसाठी मदत केली, मंदिर दुरुस्त केलं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मंदिरात पुन्हा भजन सुरू केलं, बळजबरीने नाही तर स्वतःच्या अनुभवातून. तो सांगायचा, धर्म म्हणजे फक्त विधी नाही, धर्म म्हणजे कर्तव्य, जे योग्य आहे ते करणं, जरी परिस्थिती कठीण असली तरी. काही लोक अजूनही संशयी होते. एकदा एका माणसाने त्याला थेट विचारलं, तुला इतकी संकटं आली, मग तू देवावर कसा विश्वास ठेवतो? गोकुळ हसला, माझा विश्वास संकटामुळेच पक्का झाला. जर आयुष्य सोपं असतं तर कदाचित मी देवाला फक्त सवयी म्हणून आठवलं असतं, पण जेव्हा सगळं तुटलं तेव्हा मला कळलं की श्रद्धा म्हणजे आधार शोधणं नव्हे, श्रद्धा म्हणजे स्वतः आधार बनणं. गावात हळूहळू बदल घडू लागला. लोकांना जाणवायला लागलं की धर्म म्हणजे केवळ पूजा, व्रत, उत्सव नाही, तो जीवनपद्धती आहे. संकटात संयम, यशात नम्रता आणि समाजासाठी योगदान, हाच खरा धर्म आहे. गोकुळने कधीच स्वतःला गुरु घोषित केलं नाही. तो म्हणायचा, मी अजूनही शिकतोय. पण त्याच्या आयुष्यानेच लोकांना शिकवायला सुरुवात केली होती.
एक दिवस मंदिरात भजन सुरू असताना त्याच्या लक्षात आलं, पूर्वी जे तरुण देवाबद्दल प्रश्न विचारत होते तेच आता ढोलकी वाजवत होते. वृद्ध मंडळींच्या डोळ्यात पुन्हा भाव दिसत होता. गोकुळला जाणवलं, संकटाने फक्त त्याला घडवलं नव्हतं, ते संपूर्ण समाजाला जागं करत होतं. धर्म आता भीतीवर उभा नव्हता, तो अनुभवावर उभा होता. लोक देवाला प्रसन्न करण्यासाठी नव्हे तर स्वतःला शुद्ध करण्यासाठी प्रार्थना करू लागले. त्या संध्याकाळी मंदिरात बसताना गोकुळच्या मनात एक शांत विचार आला. कृष्णाने मला रणांगणात उभे केले, पण ते युद्ध माझ्यासाठीच नव्हतं, ते समाजासाठी होतं. त्याला आता उमगलं होतं की भक्ती ही वैयक्तिक भावना असली तरी तिचा परिणाम सामाजिक असतो. एक व्यक्ती संकटातून उभा राहतो तेव्हा तो अनेकांच्या श्रद्धेला आधार देतो. एका शांत संध्याकाळी गोकुळ मंदिरात एकटाच बसला होता. भजन संपलं होतं, दिव्याची ज्योत स्थिर होती. बाहेर आकाशात मंद वारा वाहत होता. आयुष्यातील मोठी संकटं आता मागे राहिली होती, पण त्याच्या मनात एक शेवटचा प्रश्न अजूनही शांतपणे उभा होता. हे सगळं का घडलं? तो डोळे मिटून बसला. यावेळी त्याने काही मागितलं नाही, काही तक्रार केली नाही, फक्त शांतपणे आत डोकावलं. त्याला रणांगण आठवलं, दुष्काळ आठवला, वडिलांचं जाणं, आईचे अश्रू, शहरातील संघर्ष, तो वृद्ध, आग, समाजातील संशय, सगळं जणू एकाच सूत्रात गुंफलेलं दिसू लागलं. त्याला अचानक जाणवलं, हे सगळे घटना वेगळ्या नव्हत्या, त्या एकाच प्रक्रियेचे टप्पे होते. जसे बीज जमिनीत पुरलं जातं तेव्हा अंधार वाटतो, तसं त्यालाही त्या काळात अंधार वाटला होता. पण बीजाला तो अंधार शिक्षा नसतो, तो अंकुरासाठी आवश्यक असतो. त्याच्या मनात शब्द उमटले, संकट म्हणजे कृपेचा गुप्त मार्ग आहे. त्याला आता समजलं होतं की देव संकट देतात किंवा घेतात असा प्रश्नच चुकीचा आहे. देव म्हणजे बाहेर बसलेली सत्ता नाही, ती चेतना आहे जी प्रत्येक अनुभवातून आत्म्याला अधिक जागृत करते. त्याला आठवलं, तो देवावर विश्वास ठेवत होता, पण त्या विश्वासामध्ये अपेक्षा मिसळलेल्या होत्या. त्याला सुरक्षित आयुष्य हवं होतं, पण सुरक्षिततेत वाढ नसते, अस्थिरतेत शोध असतो. आता त्याला उमगलं की संकटात त्याच्याकडून काही हिरावलं गेलं नव्हतं, उलट काहीतरी गळून पडलं होतं. अहंकार, आसक्ती, नियंत्रणाची भावना. त्याने मनात विचार केला, जेव्हा मी म्हणत होतो माझं शेत, माझं कुटुंब, माझं आयुष्य, तेव्हा दुःख निर्माण होत होतं. पण जेव्हा मी म्हणालो हे सर्व प्रवाह आहे, तेव्हा शांती आली. त्या क्षणी त्याला एक गूढ सत्य स्पष्ट झालं. भक्त आणि भगवान यांच्यात अंतर नसतं, अंतर असतं ते अज्ञानाचं. संकट त्या अज्ञानाला तडा देतं. ते बाहेरचं जग मोडत नाही, ते आतल्या चुकीच्या समजुती मोडतं. त्याला आता वृद्धाचं गूढ उलगडण्याची गरज वाटली नाही, कारण त्याला समजलं की दिव्य हस्तक्षेप एखाद्या रूपात नसतो, तो प्रत्येक अनुभवाच्या केंद्रस्थानी असतो. जसं रथ चालतो पण सारथी दिसत नाही, तसं जीवन चालतं पण दिशा देणारी शक्ती शांत असते. गोकुळने डोळे उघडले. मूर्ती तशीच शांत होती, पण आता ती मूर्ती बाहेर नव्हती, ती त्याच्या अंतःकरणात होती. त्याने हळूच नमस्कार केला आणि मनात म्हणाला, तू मला संकटात टाकलं नाहीस, तू मला माझ्याशी भेटवलंस. त्या क्षणी त्याला कोणतंही चमत्कारिक दर्शन झालं नाही, आकाश फाटलं नाही, आवाज आला नाही, पण त्याच्या मनात पूर्ण शांती होती. आता त्याला समजलं होतं, जीवन हे रणांगण आहे, पण युद्ध शत्रूशी नाही, अज्ञानाशी आहे. कर्म हे बंधन नाही, ती शिकवण आहे. धर्म हा भीतीचा आधार नाही, तो सजगतेचा मार्ग आहे. आणि देव बाहेर शोधण्याचा विषय नाही, ती अनुभवायची अवस्था आहे. गावात पुन्हा पाऊस पडू लागला होता. लोकांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण गोकुळच्या चेहऱ्यावर जे होतं ते पावसापेक्षाही गहिरं होतं, अंतर्मनाची स्थिरता. आता त्याला प्रश्न उरला नव्हता, मी देवावर विश्वास ठेवतो, मग माझ्यावरच संकट का? हा प्रश्नच विरघळला होता, कारण त्याला उमगलं होतं, संकट हे शिक्षा नसतं, ते जागृतीचं आमंत्रण असतं. आणि जो त्या आमंत्रणाला स्वीकारतो तो एकटा राहत नाही, कारण तेव्हा त्याला कळतं की तो कधीच एकटा नव्हता. आपल्या आयुष्यात काही संकटे येतात, ती आपल्याला घडवण्यासाठी. यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा. आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.